नमस्कार मंडळी, मी बनवत आहे उपासाचे पराठे। त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे। कूट पाऊण वाटी आहेत, 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे। इथे मी बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे आणि 1 मोठी वाटी साबुदाणा। आता कृती पाहूयात। इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला साबुदाणा टाकून भाजून घ्यायचा आहे। इथे मी साबुदाणा भाजून घेतलाय, तर आता मी बाउल मध्ये काढून घेते। त्याला थंड होऊन द्यायचा। हा साबुदाणा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची पावडर बनवून घ्यायची। इथे मी पीठ करून चाळून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि हे कूट बारीक करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये मिरची आणि शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेला आहे। आता हे बटाटे आहेत ते आपल्याला खिसून घ्यायचे त्यामध्ये। इथे तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाका। मी आता हे पीठ मळून घेते। आणि आपल्याला यामध्ये पाणी न ओतता हे बटाट्याच्या ह्याच्यामध्येच पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून एक डो तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे लाटायचं आहे। आता मी ह्याला थोडं पीठ लावून लाटून घेते। इथे मी लाटून घेतलेला आहे। इथे साईडने चिरा पडला, त्यामुळे एका मी वाटीने कट करून घेते। इथे तयार झालेला आहे, मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला भाजायचं आहे। मी एक पॅन घेतलेला आहे, तो गरम केलाय, तेल लावून घेतलंय। आता आपण टाकूयात। मी एक साइड पलटून घेतली। दोन्ही साइडला तेल लावून घेते। दोन्ही साइडने भाजून घेतलेला आहे। अशा प्रकारे सगळे करून घेते आणि दाखवते। इथे मी सगळे पराठे लाटून घेतलेले आहेत। असे मस्त उपवासाचे आपले पराठे तयार झालेले आहेत। हे सगळे असे मऊसूत पराठे झालेले आहेत। खायला पण खूप सुंदर लागतात। नक्की ट्राय करून बघा।